मित्रांनो, नमस्कार. बघा, आपण पाठीमागे बोललो होतो की आपण नॅचरल अगरबत्ती बनवणार आहेत. म्हणजे झेंडूच्या फुलापासून जसा झेंडूचा सेंट येणार आहे, नॅचरल सेंट, तो सेंट आम्ही बनवण्याचा जो प्रयोग पाठीमागे सांगितला होता तुम्हाला. पाठीमागे एक आम्ही हे पण बनवलं होतं, व्हिडिओ पण बनवला होता आणि तो प्रयोग आमचा सक्सेस झाला असं मला म्हणायला काही हरकत नाही. बघा, एक मिनिट हां. हे हे बघा, हे आपण झेंडूचे पाकळ्या बारीक झाल्याच्या नंतर हे आपण याला असं बारीक केलं, बरोबर आहे. हे झाल्याच्या नंतर बघा, हे या ठिकाणी काही काही झेंडूचे पण फुलं आहेत याच्यात. आता याला आपण काय केलं माहिती आहे का, ह्या मिक्सरमध्ये, हे जे मिक्सर आहे, ह्या मिक्सरच्या सहाय्यानं आपण याला हे असं बारीक केलेलं आहे. ठीक आहे. हे असं बारीक याचं पावडर झालेलं आहे, एकदम बारीक. कारण ही अगरबत्ती आपण मशीनद्वारे बनवणार आहेत, त्यामुळे हे बारीकच पावडर लागेल आपल्याला. जर जाडा असेल तर आपली मशीन चालणार नाही. हे बघा, हे एकदम फाईन पावडर बनवलं, बारीक पावडर बनवलं आहे. आणि याचा जे सेंट आहे हे एकदम नॅचरल, हे झेंडूच्या फुलासारखंच आहे. त्यानंतर बघा, मी तुम्हाला हे दाखवतो की आपण हे मशीनद्वारे कसं बनवणार आहेत, बरोबर आहे. हे डायरेक्ट आपण पावडर वापरू शकत नाहीत, कारण त्या पावडरमध्ये अगरबत्तीला चिकटून राहण्यासाठी जे पावडर लागते, जिगट पावडर म्हणा आणि बर्निंग पावडर म्हणा. बर्निंग म्हणजे कोणतं पावडर, की त्या पावडरमध्ये आपण अगरबत्ती बनल्याच्या नंतर त्या अगरबत्ती व्यवस्थित जळली पाहिजे. अर्ध्यामध्ये जर अगरबत्ती जळाली तर काही मतलब नाही लावून. त्यामुळे बघा, याच्यामध्ये जिगट पावडर, बर्निंग पावडर आणि लाकडाचा भुसा, हे असे 2-3 मिक्स केलेले आहेत की जेणेकरून हे नॅचरल आहेत, याच्यामध्ये कोणत्याही केमिकलचा वापर नाही. बघा, आता तुम्हाला मी अगरबत्ती डायरेक्ट लाईव्ह बनवून दाखवणार आहे. हे बघा, ही आपली मशीन आहे. हे मशीनच्या सहाय्यानं आपण अगरबत्ती बनवणार आहे. ही अगरबत्ती मग बघा, ही मशीन चालूच आहे आणि ही अगरबत्ती बनवणं सध्या चालू आहे. तर हे तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे मी सध्या. बंद असल्यामुळं असं होते कधी.